Welcome all the students in Rayat Shikshan Sanstha's Rayat Online School Education, that is ROSE project, conducted by Dhananjay Rao Gadgil College of Commerce, Satara. Myself, Ashok Avtade, from Mahatma Gandhi Vidyalaya and Junior College, Rukdi, Kolhapur. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी टॉपिक नंबर 1, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स, अनसॉल्व्ड प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3, टेक्स्ट बुक पेज नंबर 56 हा आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. चला सुरुवातीला आपण प्रॉब्लेम व्यवस्थितपणे समजून घेऊया. From the following trial balance and adjustments given below of Reena and Aarti, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे पहा. 31st मार्च 2019 डेबिट बॅलन्सेस दिलेले आहेत, अमाउंट्स दिलेले आहेत, क्रेडिट बॅलन्सेस आणि त्यांच्या अमाउंट्स दिलेल्या आहेत, सोबतच ऍडजस्टमेंट ही दिलेल्या आहेत. टोटल 7 ऍडजस्टमेंट्स दिलेले आहेत, 7 ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. रीना अँड आरती हे दोन पार्टनर्स आहेत, पार्टनरशिप फर्म चालवतात. 31 मार्च 2019 या दिवशी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. सुरुवातीला आपण प्रॉब्लेम सोडवत असताना ट्रायल बॅलन्स व्यवस्थित समजून घेतो आणि त्यानंतर दिलेल्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या ऍडजस्टमेंट नुसार ट्रायल बॅलन्स मधील ज्या आयटम्स वरती ऍडजस्टमेंट आहेत त्यावरती आपण काय करून घेतो, टिक मार्क करून घेतो. टिक मार्क यासाठी करतो की ट्रायल बॅलन्स मधील जे आयटम आपण पोस्ट करत असताना किंवा त्याचं पोस्टिंग करत असताना त्याची जी अमाऊंट आहे ती आपण इनर कॉलम मध्ये पोस्ट करतो किंवा त्याचं रेकॉर्डिंग करतो यासाठी. चला आपण 1 बाय 1 ऍडजस्टमेंट लक्षात घेऊया. फर्स्ट ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ऍट ₹22,000. क्लोजिंग स्टॉक म्हणजे ऍट द एंड ऑफ द इयर जो शिल्लक साठ आहे त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो, 22,000. आता ही ऍडजस्टमेंट आहे पहा, फायनल अकाउंट मध्ये कंपल्सरी ऍडजस्टमेंट असते आणि ही ऍडजस्टमेंट ट्रायल बॅलन्स मधील कोणत्याही आयटमशी रिलेट करत नाही, म्हणून टिक मार्क होणार नाही. सेकंड ऍडजस्टमेंट आहे पहा, राईट ऑफ ₹900 for bad and doubtful debts and create a provision for reserve for doubtful debts ₹1,000. ही ऍडजस्टमेंट सन्ड्री डेटर्सशी रिलेटेड आहे म्हणून आपण सन्ड्री डेटर्सला काय करूया, टिक मार्क करूया. या पद्धतीनं टिक मार्क करूया. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे पहा, create a provision for discount on debtors and at 3% and creditors 5%. ही सुद्धा ऍडजस्टमेंट पुन्हा सन्ड्री डेटर्सशी संबंधित आहे. सन्ड्री डेटरला टिक मार्क करूया. फोर्थ ऍडजस्टमेंट, सॉरी पाठीमाग थर्ड ऍडजस्टमेंट मध्ये पुढे दिलेला आहे पहा, सन्ड्री क्रेडिटर्स वरती ही ऍडजस्टमेंट आहे का. मी थर्ड ऍडजस्टमेंट पुन्हा रीड करतो. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ऍट 3%. डेटर्स वरती आहे, टिक मार्क केलेली आहे. अँड क्रेडिटर्स ऍट 5%. क्रेडिटर वरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, टिक मार्क करून घेतलेली आहे. नेक्स्ट फोर्थ ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग वरती ऍडजस्टमेंट आहे. कशावरती आउटस्टँडिंग दिलेला आहे पहा, वेजेस वरती दिलेला आहे. वेजेसला टिक मार्क करून घेऊया. सॅलरी वरती आउटस्टँडिंग आहे म्हणून सॅलरीला पुन्हा टिक मार्क करूया. फिफ्थ ऍडजस्टमेंट, इन्शुरन्स इज पेड फॉर 15 months with effect from 1st April 2018. इन्शुरन्स वरती प्रीपेड ची ऍडजस्टमेंट आहे. इन्शुरन्सला आपण टिक मार्क करून घेऊया. इन्शुरन्स डेबिट बॅलन्सेस मध्ये दिलेला आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 6,
डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ऍट 5%. लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिशिएशनचं कॅल्क्युलेशन आहे. लँड अँड बिल्डिंगला टिक मार्क करून घेऊया. आणि 7वी ऍडजस्टमेंट दिलेली आहे पहा. रीना and Aarti are sharing profits and losses in their capital ratio. आता रीना आणि आरती यांचा प्रॉफिट आणि लॉसचा जो रेशो आहे तो त्यांच्या कॅपिटल रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ज्यावेळेस आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस पार्टनरना डिस्ट्रीब्यूट करतो त्यावेळेस जर रेशो दिलेला नसेल तर तो आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट करतो. आणि जर काही प्रॉब्लेम मध्ये म्हणजे आता या प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल रेशोच्या प्रमाणामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्यांचं शेअरिंग करायचं आहे प्रॉफिट आणि लॉसेस. यासाठी आपण स्वतंत्र वर्किंग नोट तयार करणार आहोत. ठीक आहे. आपण ट्रायल बॅलन्स मधील आयटम्स वरती टिक मार्क करून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. ठीक आहे. फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला आपण जी अकाउंट्स तयार करणार आहोत त्यांना हेडिंग्स देऊन घेतो. या पद्धतीनं इन द बुक्स ऑफ रीना अँड आरती ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. या पद्धतीनं फॉर्मॅट असेल ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट साठी. हेडिंग्स देऊन घेऊया. डेबिट साइड, क्रेडिट साइड, त्यानंतर पर्टिक्युलर्स कॉलम्सला नाव देऊया. पर्टिक्युलर्स अमाउंट रुपीज, अमाउंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाउंट रुपीज, अमाउंट रुपीज. नेक्स्ट बॅलन्स शीट as on 31st March 2019. बॅलन्स शीट साठीचा फॉर्मॅट. बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट नसतं. बॅलन्स शीटला लायबिलिटी साइड आणि ऍसेट साइड. लायबिलिटी साइड अमाउंट रुपीज, अमाउंट रुपीज, assets अमाउंट रुपीज, अमाउंट. विद्यार्थी मित्रांनो, फायनल अकाउंट सोडवत असताना त्याचं सोल्युशन करत असताना आपण या पद्धतीनं व्यवस्थितपणे फॉर्मॅट तयार करून घ्यायचे आहे. चला आता आपण ट्रायल बॅलन्स नुसार पोस्टिंगला सुरुवात करूया. ट्रायल बॅलन्स तुमच्या समोर आहे पहा, पेज नंबर 56. फर्स्ट दिलेला आहे पहा परचेस. डेबिट बॅलन्सेसला सुरुवात करतोय आपण. सुरुवातीला दिलेला आहे परचेसेस, अमाउंट आहे 35,500. पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू परचेसेस, अमाउंट्स इनर कॉलम मध्ये, कारण यामधून आपण परचेस रिटर्न्स काय करतो लेस. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला सन्ड्री डेटर्स, अमाउंट आहे 40,000. ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलम मध्ये. नेक्स्ट सेल्स रिटर्न्स, सेल्स रिटर्न्स सेल्स मधून लेस, अमाउंट आहे पहा 1,000. नेक्स्ट दिलेला आहे ओपनिंग स्टॉक म्हणजे सुरुवातीचा स्टॉक, अमाउंट आहे 18,100. नेक्स्ट दिलेला आहे पहा बॅड डेट्स. ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली बॅड डेट्स ही ओल्ड बॅड डेट्स असते. P&L अकाउंट डेबिट साइड ओल्ड बॅड डेट्स, अमाउंट 500. नेक्स्ट दिलेला आहे पहा लँड अँड बिल्डिंग, बॅलन्स शीट ऍसेट साइड, इनर कॉलम मध्ये 25,000 ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट आहे फर्निचर, बॅलन्स शीट ऍसेट साइड, अमाउंट आहे 20,000. नेक्स्ट दिलेला आहे पहा डिस्काउंट, P&L अकाउंट डेबिट साइड, डेबिट बॅलन्स शीट दिलेला आहे, अमाउंट आहे 1,000. नेक्स्ट आहे पहा रॉयल्टीज, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, अमाउंट 700. नेक्स्ट रेंट, P&L अकाउंट डेबिट साइड, अमाउंट आहे 1,900. नेक्स्ट आयटम दिलेला आहे सॅलरीज,
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू सॅलरीज अमाउंट 3000 ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट आहे वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू वेजेसेस अमाउंट 800. नेक्स्ट दिलेला आहे इन्शुरन्स अमाउंट आहे 1500. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला पोस्टिंग आपण केलेला आहे. नेक्स्ट आहे पहा ड्रॉइंग दिलेला आहे रीना अँड आरतीचं. आपण ड्रॉइंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल बॅलन्सेस मधून लेस करतो. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला कॅपिटल अकाउंट असं हेडिंग दिलेलं आहे पहा. त्यामधून फर्स्ट पार्टनर आहे रीना. रीनाचं ड्रॉइंग लेस ड्रॉइंग 2000. या ठिकाणी पहा स्पेस दिसते. या ठिकाणी आपण रीनाचं कॅपिटलचं बॅलन्स इथं या ठिकाणी घेणार आहोत. नेक्स्ट पार्टनर आहे आरती. आरतीचं ड्रॉइंग कॅपिटल मधून लेस अमाउंट आहे 1000. या ठिकाणी कॅपिटलच्या खाली आरतीचं कॅपिटल या ठिकाणी आपण रेकॉर्ड करणार आहोत. नेक्स्ट दिलेला आहे पहा कॅश ॲट बँक बॅलन्स शीट ॲसेट साइड. कॅश ॲट बँक अमाउंट 11,500. नेक्स्ट कॅश इन हँड बॅलन्स शीट ॲसेट साइड अमाउंट आहे 2000. आता या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो आपला ट्रायल बॅलन्सचा डेबिट साइडचा जो भाग आहे पहा किंवा डेबिट बॅलन्सेस आहेत ते पोस्ट करून झालेले आहेत. चला आपण आता क्रेडिट बॅलन्सेस कडे जाऊया. सुरुवातीला दिलेला आहेत पहा सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स अमाउंट आहे 58,200. आता इथं लगेचच आपण सेल्स मधून सेल्स रिटर्न 1000 लेस करूया. आउटरला दिसेल 57,200. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. सन्ड्री क्रेडिटर्स अमाउंट आहे 25,700. ऍडजस्टमेंट दिलेली आहे इनर कॉलम मध्ये आपण पोस्टिंग केलेलं आहे. नेक्स्ट दिलेला आहे पहा परचेस रिटर्न्स. परचेस रिटर्न्स आपण परचेसेस मधून लेस करतो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला या ठिकाणी परचेस दिसतं पहा त्यामधून लेस परचेस रिटर्न्स अमाउंट आहे 500. आउटर कॉलम मध्ये बॅलन्स घेऊया लेस करून 35,000. नेक्स्ट आरडीडी चा बॅलन्स दिलेला आहे पहा. ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली आरडीडी ही आपण ओल्ड आरडीडी म्हणतो. या ठिकाणी पी&एल अकाउंटच्या डेबिटला बॅड डेट्स मधून लेस होईल. आरडीडी इंटू ब्रॅकेट ओल्ड अमाउंट आहे 800. नेक्स्ट डिस्काउंट क्रेडिट बॅलन्स दिला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. डिस्काउंट अमाउंट आहे 50. नेक्स्ट कमिशन क्रेडिट बॅलन्सेस आहेत कमिशनचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड बाय कमिशन अमाउंट 250. आणि लास्टला दिलेले आहेत कॅपिटलचे बॅलन्सेस. दोन पार्टनर्स आहेत रीना अँड आरती. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स घेऊया. रीनाचा बॅलन्स आहे 50,000 आणि आरतीचा बॅलन्स आहे 30,000. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता आपण ऍडजस्टमेंटला सुरुवात करूया. फर्स्ट ऍडजस्टमेंट दिलेली आहे पहा क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ऍट ₹22,000. क्लोजिंग स्टॉक वरती ऍडजस्टमेंट आहे 22,000. म्हणजे वर्षाच्या शेवटी जो स्टॉक शिल्लक असतो त्याला आपण क्लोजिंग स्टॉक असं म्हणतो. तो आहे 22,000. ही ऍडजस्टमेंट कंपल्सरी असते. त्याचा पहिला इफेक्ट होईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक अमाउंट 22,000. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला क्लोजिंग स्टॉक अमाउंट 22,000. फर्स्ट ऍडजस्टमेंट कंप्लीट. सेकंड ऍडजस्टमेंट राइट ऑफ ₹900 फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स. आता पहा ₹900
बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स दिलेले आहेत ते राईट ऑफ करायचे आहेत. आपण फर्स्ट इफेक्ट देतो त्याचा सन्ड्री डेटर्स मधून लेस बॅड डेब्ट्स इंटू ब्रॅकेट न्यू अमाऊंट आहे 900 आणि याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला बॅड डेट्स मध्ये ऍड न्यू बॅड डेट्स अमाऊंट असेल 900. पुढे दिलेला आहे पहा सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स ₹1000. हा न्यू रिझर्व्ह आहे. आपण सन्ड्री डेटर्स मधून लेस करतो प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स इंटू ब्रॅकेट न्यू अमाऊंट आहे 1000. इथे लागलीच कॅल्क्युलेशन करून घेऊया. 39,100 मधून 1000 लेस केल्यानंतर इनर कॉलम मध्ये येईल 38,100. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला ऍड न्यू रिझर्व्ह. या ठिकाणी पहा आरडीडी अकाउंट्स आहे त्यामध्ये आपण बॅड डेट्स ओढले घेतले सुरुवातीला, त्यामध्ये ऍड न्यू बॅड डेट्स केले 900 आणि त्यामध्ये आता या सेकंड ऍडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट ऍड न्यू रिझर्व्ह अमाऊंट आहे 1000. इथं दोन्ही इफेक्ट्स आपले देऊन झालेले आहेत. इथं टोटल करूया पहा इनर कॉलम मध्ये येईल 2400. त्यामधून लेस ऑलरेडी 800 केल्यानंतर आउटर कॉलम मध्ये येईल अमाऊंट 1600. ठीक आहे. The third adjustments create a provision for discount on debtors at 3%. Discount on debtors वरती प्रोव्हिजन सांगितलेली आहे पहा 3%. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्यायचं आहे. आता कोणत्या अमाउंट्स वरती हे कॅल्क्युलेशन करणार तुम्ही इथं पहा बॅलन्स शीटच्या ऍसेटला सन्ड्री डेटर्सची ही अमाऊंट इथं आलेली आहे 38,100. यावरती तुम्हाला 3% कॅल्क्युलेट करावं लागेल. चला लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ऍट 3% अमाऊंट असेल 1143. हे कॅल्क्युलेशन करून पाहायचं आहे आणि आउटर कॉलम मध्ये येईल बॅलन्स 36,957. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला ज्या ठिकाणी डिस्काउंट आहे त्यामध्ये ऍड न्यू रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ₹1143. आउटर कॉलम मध्ये टोटल 2143. इथं थर्ड ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट झाले आणि थर्ड ऍडजस्टमेंट मध्येच पुढे दिलेला आहे पहा क्रेडिटर्स वरती 5% प्रोव्हिजन सांगितलेली आहे. क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साइड सन्ड्री क्रेडिटर्स त्यामधून लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 5%. यामधून लेस होईल पहा 25,700 मधून. आता 5% इथं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. कॅल्क्युलेशन केल्यानंतर अमाऊंट आपल्याला मिळेल 1285. हे कॅल्क्युलेशन 25,700 या अमाऊंट वरती विद्यार्थ्यांनी करायचं आहे. आउटर कॉलमला बॅलन्स येईल 24,415. या ऍडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय आरडीसी इंटू ब्रॅकेट न्यू अमाऊंट आहे 1285. पहा आरडीसी चा फुल फॉर्म रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. इथं मी शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट्स कडे जाऊया आपण. फोर्थ ऍडजस्टमेंट्स आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस वरती दिलेले आहेत पहा 700. वेजेसचं पोस्टिंग आपण कुठे केलेलं आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. त्यामध्ये ऍड होतं पहा आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट 700. आउटर कॉलम मध्ये 1500. आता या ऍडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फर्स्ट दिलेला आहे वेजेस वरती अमाऊंट आहे 700. नेक्स्ट आउटस्टँडिंग दिलेला आहे पहा सॅलरीज वरती. सॅलरीजचं पोस्टिंग आपण केलेलं आहे P&L अकाउंटच्या डेबिट साइडला. यामध्ये ऍड होईल ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज
अमाऊंट आहे 800. आउटर कॉलम मध्ये 3800. इथं फर्स्ट इफेक्ट सॅलरीचा झालाय. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड सॅलरीज अमाऊंट 800. दोन्हींची टोटल आउटर कॉलम मध्ये 1500. फिफ्थ adjustments, insurance paid for 15 months with effect from 1st April 2018. इन्शुरन्स वरती प्रिपेड ची ऍडजस्टमेंट आहे पहा. इन्शुरन्स इथं आहे P&L अकाउंट डेबिटला दिसते पहा 1500. हे पूर्ण 15 महिन्यांसाठी दिलेलं आहे. आपल्याला एका वर्षाचं कॅल्क्युलेट करायचं आहे आणि बाकीचं जे शिल्लक बॅलन्स राहील तो असेल आपला प्रिपेड. पहा याचं कॅल्क्युलेशन करूया. 12 महिन्यांसाठी लेस प्रिपेड इन्शुरन्स आपल्याला अमाऊंट मिळते 300 लेस होईल आणि आउटर कॉलम मध्ये दिसेल 1200. पहा हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं आहे. टोटल इन्शुरन्सची अमाऊंट दिलेली आहे 1500. त्यामधून प्रिपेड आपण कॅल्क्युलेशन करून काढलं 300 आणि आउटर कॉलम मध्ये 1200. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम अमाऊंट 300. आपण आता सिक्स्थ ऍडजस्टमेंट्स कडे जाऊया. डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग ऍट 5%. लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिशिएशन आहे 5%. लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीट ऍसेट साइड अमाऊंट आहे 25,000. कॅल्क्युलेशन करूया आपण डेप्रिशिएशनचं. लेस डेप्रिशिएशन ऍट 5% पर एनम 5% कॅल्क्युलेशन करायचं आहे. 25,000 वरती 5% अमाऊंट येईल 1250. आउटर कॉलम मध्ये 23,750. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग अमाऊंट 1250. आणि लास्ट सातवी ऍडजस्टमेंट आहे पहा. रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. रीना आणि आरतीचा जो कॅपिटलचा बॅलन्स दिलेला आहे त्यावरून आपल्याला प्रॉफिट आणि लॉसचा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी आपण स्वतंत्रपणे वर्किंग नोट करूया. चला वर्किंग नोट्स प्रॉफिट अँड लॉस रेशो पहा. कॅपिटल बॅलन्सेस वरून प्रॉफिट अँड लॉसेसचा रेशो कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केला जातो. रीनाचा बॅलन्स आहे 50,000. आरतीचा बॅलन्स दिला आहे 30,000. या पद्धतीनं येईल बा. आणि पार्टनर्स कॅपिटल रेशो 5:3 या पद्धतीने आपल्याला मिळेल. या रेशो मध्ये आपल्याला काय करायचं आहे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जो काय येईल कॅल्क्युलेशन केल्यानंतर शेवटी क्लोजिंग करत असताना या रेशो मध्ये काय करायचं आहे पार्टनर्सना नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपल्याला काय करावं लागेल डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. चला पुन्हा आपण आपल्या सोल्युशन कडे जाऊया. आता आपल्या ऍडजस्टमेंट या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. आता आपण लास्ट स्टेप करतो क्लोजिंगची. सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना डेबिटची टोटल करा, क्रेडिटची टोटल करा. जी साइड मोठी असेल, ज्या साइडचा बॅलन्स जास्त येईल तो दोन्ही साइडला लिहून घ्यायचा आहे. इथं क्रेडिट साइडचा बॅलन्स येतो 79,200. दोन्हीकडं घेऊया 79,200. यामधून डेबिट बॅलन्सेस लेस केल्यानंतर आपल्याला बॅलन्स मिळतो 23,900. डेबिट साइडला आलेला आहे, याला आपण नाव देतो टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. क्रेडिट साइड मोठी आहे, डेबिट लेस केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळाली 23,900. आपला मिळालेला आहे ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. सुरुवातीला घेतो आपण बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन अमाऊंट 23,900. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटची टोटल करून घ्या, डेबिटची टोटल करून घ्या. विद्यार्थ्यांनी ही करून पाहिजे. जी साइड मोठी असेल ती सुरुवातीला लिहायची. इथं आपल्याला मिळेल
थोडस स्क्रीन दिसत नाहीये, एक पहा इथं आपल्याला बॅलन्स मिळतो पहा 13,592. याला आपण नाव देऊया टू नेट प्रॉफिट कॅरी डाऊन अमाऊंट. ही जी अमाऊंट आहे नेट प्रॉफिटची आपण ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करतो, त्यांच्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. रीनाचा रेशो आहे त्या मध्ये डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर अमाऊंट मिळते 8,495 आणि आरतीला मिळेल 5,097. हा जो नेट प्रॉफिटचा बॅलन्स आहे पहा 13,592 हा त्यांना त्या पार्टनरच्या कॅपिटल अकाउंट मध्ये ऍड करायचा आहे. सुरुवातीला ऍड नेट प्रॉफिट रीना अमाऊंट आहे 8,495. कॅल्क्युलेशन करून आउटर कॉलम मध्ये अमाऊंट येईल पहा 56,495. सेकंड पार्टनर आहे आरती. आरतीचा नेट प्रॉफिट मिळेल पहा 5,097. आउटर कॉलम मध्ये येईल 34,097. आता बॅलन्स शीट ची टोटल करूया 1,16,507 आणि एसेट साइड 1,16,507. पहा बॅलन्स शीट ही टॅली होणं आवश्यक असतं. लायबिलिटी साइड आणि एसेट साइड ही एक समान येणं आवश्यक आहे, तरच आपला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आपण व्यवस्थितपणे टॅली झाला असं आपण म्हणतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण फायनल अकाउंटचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 पुस्तकामध्ये पान नंबर 56 वरती दिलेला आहे, तो आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. थँक्यू.